विदर्भाच्या मातीतला तो उन्हाळा सुसाट सुटलेल्या वाऱ्यासारखा दाहक होता. मातीला इतक्या भेगा पडल्या होत्या की जणू धरणीमाता तहानेने व्याकुळ होऊन आकाशाकडे पाहत होती. याच मातीत पांडुरंग नावाचा एक माणूस आपल्या नशिबाची लढाई लढत होता. अंगावर एक जुनी अनेक ठिगळं लावलेली पांढरी बनियान, कमरेला गुडघ्यापर्यंत खोचलेलं धोतर आणि डोक्यावर घामाने माखलेला एक फेटा. पांडुरंग यांच्या आयुष्यात सुखाचे दिवस कधी आलेच नाहीत, पण त्यांनी कधीही तक्रार केलीच नाही. त्यांच्या पत्नीचे विठाबाईचे निधन होऊन आता 10 वर्षे झाली होती. जाताना विठाबाईने पांडुरंगांच्या हातात 5 वर्षाचा अमोलचा हात दिला होता आणि एकच शब्द घेतला होता, याला शिकवा, याला आपल्यासारखं रानात राबू देऊ नका. तो एक शब्द पांडुरंगांसाठी आयुष्याचं ध्येय बनलं होतं. पांडुरंगांकडे फक्त 2 एकर कोरडवाहू जमीन होती. पाऊस पडला तर पिकायचं, नाहीतर सावकाराचं कर्ज डोक्यावर चढायचं. पण अमोलच्या शिक्षणात त्यांनी कधीही खंड पडू दिला नाही. अमोल जेव्हा जिल्हा परिषदेच्या शाळेत जायचा तेव्हा पांडुरंग पहाटे 4 वाजता उठून दुसऱ्याच्या शेतात मजुरीला जायचे. दुपारच्या उन्हात जेव्हा दगडही तापून निघायची तेव्हा पांडुरंग अनवाणी पायाने रानात काम करायचे. त्यांच्या तळपायांना पडलेल्या भेगा इतक्या खोल होत्या की त्या माती भरली जायची आणि कधीकधी त्यातून रक्तही यायचं. एके दिवशी संध्याकाळी अमोल शाळेतून घरी आला. त्याने पाहिलं बापू एका कोपऱ्यात बसून खापराने आपल्या पायाच्या भेगामधून माती काढत होते. रक्ताची एक धार जमिनीवर सांडली होती. अमोल धावत गेला आणि रडत म्हणाला, बापू नका करू ना हे काम, तुमची ही अवस्था बघवत नाही मला. मी शाळा सोडतो, मी पण तुमच्यासोबत रानात येईन, आपण दोघं मिळून काम करू. पांडुरंगांनी अमोलचे डोळे पुसले आणि त्याला जवळ ओढलं. वेडा आहेस का रे तू? माझ्या पायाच्या भेगांनी तुला दुखतंय. अरे जेव्हा तू मोठा साहेब होऊन गाडीतून उतरशील आणि तुझी ती चकचकीत बूट या मातीला लागतील ना, तेव्हा या बापाच्या सगळ्या भेगा आपोआप भरून येतील. तू फक्त शिक, वाघासारखा शिक. पांडुरंगांची ही जिद्द पाहून अमोलनेही अभ्यासात स्वतःला झोकून दिलं. गावात वीज नसायची, पण पांडुरंग चिमणीचा उजेड करून रात्रभर अमोलच्या अभ्यासापाशी बसून राहायचे. तुला झोप लागली तर मला सांग, मी तुझ्या तोंडावर पाणी मारेन, पण आजचा धडा पूर्ण झाल्याशिवाय झोपायचाच नाही, असे ते मायेने पण कडक शिस्तीत सांगायचे. दिवस सरले, वर्ष सरली. अमोल मोठा झाला. त्याला शहरात अभ्यासासाठी पाठवायचं होतं. पांडुरंगांनी आपली ती 2 एकर जमीन गहाण ठेवली. गावातल्या लोकांनी त्यांना वेड्यात काढलं. पांडू, म्हातारपणी काय भीक मागणार आहेस काय? कशाला एवढा पैसा शहरात ओततोयस? पण पांडुरंग फक्त हसायचे आणि म्हणायचे, माझी जमीन गहाण पडली तरी चालेल, पण माझ्या पोराचं भविष्य गहाण पडता कामा नये. अखेर तो दिवस उजाडला ज्याची पांडुरंग गेली 20 वर्ष वाट पाहत होते. रेडिओवर बातम्या लागल्या आणि गावात पेढे वाटले गेले. अमोलने MPSCच्या परीक्षेत राज्यात नाव काढलं होतं. तो उपजिल्हा अधिकारी झाला होता. पूर्ण गावाने पांडुरंगांची मिरवणूक काढली, वाजत गाजत. अमोल जेव्हा घरी आला तेव्हा त्याने पाहिलं त्याचे वडील त्या जुन्या झोपडीच्या दारात उभे होते. अमोल धावत गेला आणि त्याने पांडुरंगांच्या त्या भेगाळलेल्या पायावर डोकं ठेवलं. पांडुरंगांना काय बोलावं सुचत नव्हतं. त्यांनी फक्त अमोलच्या खांद्यावर हात ठेवला आणि आकाशाकडे पाहून हात जोडले. विठा, बघ तुझा पोरगा साहेब झाला ग. पांडुरंगांचा तो ओरडणारा आवाज आनंदाने फाटला होता. अमोलने बापूंचा हात धरला आणि म्हणाला, बापू आता रानात जायचं नाही, आता फक्त आराम. तुम्ही माझ्यासोबत शहरात येणार, माझ्या बंगल्यावर राहणार. पांडुरंगांनी आनंदाने मान डोलावली. त्यांना वाटलं होतं की आता त्यांचा वनवास संपला, पण नियतीच्या मनात काही वेगळंच होतं. ज्या शहराच्या झगमगाटात ते मुलासोबत जाणार होते तिथे त्यांच्या साधेपणाचाच लिलाव होणार होता. मुलाच्या साहेब होण्याच्या गर्वात
फक्त बापाचे कष्ट हरवणार होते. पुण्यात आल्यावर सुरुवातीचे काही दिवस कौतुकाचे गेले. अमोलची पत्नी सोनल ही एका मंत्र्याच्या नात्यातील होती. तिला डेप्युटी कलेक्टरची पत्नी म्हणून मिरवण्यात खूप अभिमान वाटायचा. पण हा अभिमान तेव्हाच ओसरला जेव्हा तिने आपल्या सासऱ्यांचे पांडुरंगांचे राहणीमान पाहिले. सोनलला पांडुरंगांचे सकाळी लवकर उठून मोकळ्या आवाजात भोपाळ्या म्हणणे खटकू लागले. त्यांना डायनिंग टेबलवर बसून काटे चमच्याने जेवता येत नसे. ते जमिनीवर मांडी घालून बसायचे आणि हाताने जेवायचे. एके दिवशी सोनलने अमोलला बेडरूममध्ये स्पष्ट सांगितले, अमोल, तुझे वडील जेव्हा घरात येतात तेव्हा पूर्ण घर घामाने आणि मातीच्या वासाने भरून जाते. आणि त्यांचं ते धोतर, काल माझ्या मैत्रिणी आल्या होत्या, त्या विचारत होत्या की हा तुमचा वॉचमॅन आहे का? मला किती ओशाळवानं वाटलं असेल याचा विचार केलायस का? अमोल शांत बसला. एका बाजूला ज्या बापाने त्याला घडवले तो होता आणि दुसऱ्या बाजूला त्याची साहेबी प्रतिष्ठा होती. हळूहळू अमोलने वडिलांकडे दुर्लक्ष करायला सुरुवात केली. एकदा जिल्ह्याचे मोठे साहेब, कलेक्टर आणि काही वरिष्ठ अधिकारी अमोलच्या घरी जेवायला येणार होते. अमोलने पांडुरंगांना आधीच बजावून ठेवले होते, बापू, आज मोठे पाहुणे येणार आहेत, तुम्ही तुमच्या खोलीतच राहा, बाहेर येऊ नका. सोनलने तुमच्यासाठी तिथे जेवण पाठवून दिलं आहे. पांडुरंगांना आश्चर्य वाटले, पण त्यांना वाटले कदाचित मुलाच्या कामात अडथळा नको. रात्री पार्टी रंगात आली होती. हॉलमध्ये हास्याचे फवारे उडत होते. पांडुरंगांना तहान लागली होती म्हणून ते विसरून हॉलमध्ये पाण्याचा तांब्या घ्यायला आले. त्यांना पाहताच हॉलमध्ये शांतता पसरली. पांडुरंगांनी जुनी मळलेली बनियान घातली होती आणि ते अनवाणी होते. हे कोण आहेत अमोलजी? एका वरिष्ठ अधिकाऱ्याने विचारले. अमोलचा चेहरा भीतीने आणि रागाने लाल झाला. त्याने क्षणभर वडिलांकडे पाहिले. त्याला त्यांच्या भेगाळलेल्या पायांची आणि साध्या धोतराची लाज वाटली. तो खोटं हसून म्हणाला, अहो सर, हे आमच्या गावचे जुने गडी आहेत. विठाबाईंचा मुलगा आहे हा. खूप वर्षापासून आमच्याकडे काम करतोय म्हणून सोडून जात नाही. पांडुरंगांच्या हातातला पाण्याचा तांब्या थरथरला. ज्या मुलाला त्यांनी वाघासारखं शिकवलं तोच मुलगा आज स्वतःच्या बापाला गडी म्हणून ओळख करून देत होता. ते काहीच बोलले नाहीत. त्यांच्या डोळ्यातून पाणीही आले नाही, कारण त्यांची वेदना अश्रूंच्या पलीकडे गेली होती. ते शांतपणे आपल्या खोलीत गेले आणि जमिनीवरच बसून राहिले. पार्टी संपल्यानंतर सोनलने घर डोक्यावर घेतले. बघितलं अमोल, आज तुझ्या या गड्यामुळे तुझी काय इज्जत राहिली. जर हे उद्यापर्यंत या घरातून गेले नाहीत तर मी घर सोडून जाईन. मला अशा लोकांसोबत राहायची सवय नाही, जे शिष्टाचाराचा अर्थही समजत नाही. अमोल आता पूर्णपणे सत्तेच्या आणि प्रतिष्ठेच्या नशेत होता. त्याला वडिलांच्या कष्टापेक्षा आपली खुर्ची आणि पत्नीचा मान मोठा वाटू लागला. त्याने ठरवले की आता वडिलांना इथे ठेवणे त्याच्या करिअरसाठी धोकादायक आहे. दुसऱ्या दिवशी सकाळी अमोल पांडुरंग यांच्या खोलीत गेला. पांडुरंग आपली जुनी गाठोडी बांधून आधीच तयार होते. त्यांच्या चेहऱ्यावर एक शांतता होती, जशी वादळापूर्वी असते. बापू, मला वाटलं तुम्ही गावीच गेलेलं बरं होईल. इथे तुमचं मन रमत नाहीये आणि मलाही कामाचा खूप लोड असतो, अमोल अडखळत बोलला. पांडुरंगांनी मुलाच्या डोळ्यात पाहिले. त्यांना तिथे आपला अमोल दिसला नाही, तर एक अहंकारी अधिकारी दिसला. ते फक्त इतकंच म्हणाले, अमोल, तुझी बूट कधी चकचकीत झाली रे बाळा, पण तुझ्या मनाला लागलेली घाण काढायला मात्र तू विसरलायस. मी जातोय, पण लक्षात ठेव, झाडाची मुळं कापली की झाडं जास्त काळ उभं राहू शकतच नाहीत. पांडुरंग घराबाहेर पडले. त्यांच्या हातात फक्त ती जुनी काठी होती, जी कधी काळी अमोलला चालवायला शिकवताना आधार म्हणून वापरली होती. आज तीच काठी त्यांचा एकमेव आधार होती. पांडुरंग रेल्वे स्टेशनवर आले खरे, पण त्यांचं मन गावी जायला तयार नव्हतं.
ज्या गावाला त्यांनी मुलाच्या यशाच्या गोष्टी सांगितल्या होत्या तिथे मुलाने घराबाहेर काढलं हे तोंड घेऊन जाणं त्यांना मान्य नव्हतं. त्यांनी खिशात हात घातला. फक्त काही 100च्या नोटा होत्या. त्यांनी पहिले गाडी पकडली आणि पुण्यापासून दूर एका दुर्गम डोंगराळ भागात उतरले. हे गाव होतं वाळकी. इथली जमीन ओसाड होती. लोक कामाच्या शोधात शहराकडे जात होती. पांडुरंगांना आपली तरुणपणाची कष्ट उपसण्याची सवय आठवली. त्यांनी तिथे एका म्हाताऱ्या शेतकऱ्याच्या पडक्या झोपडीत आश्रय घेतला आणि त्यांच्या पडीक जमिनीवर काम करण्याची परवानगी मागितली. बाबा, ही जमीन दगडधोंड्याची आहे. इथे गवतही उगवत नाही. तुम्ही काय पिकवणार? तो शेतकरी हसून म्हणाला. पांडुरंग फक्त इतकंच म्हणाले, जमीन दगडधोंड्याची नसते लेका. माणसाचं काळीज दगड झालं की जमीन ओसाड पडते. मी या मातीला पुन्हा जागं करीन. पांडुरंगांनी पुन्हा एकदा कंबर कसली. पहाटे 4ला उठून ते दगड फोडायचे. स्वतःच्या हाताने पाण्याचे पाट काढायचे. ज्या हातांनी मुलाला साहेब बनवलं होतं तेच हात आता पुन्हा एकदा काळ्या मातीशी नातं सांगू लागले. त्यांनी सेंद्रिय शेतीचा ऑर्गॅनिक फार्मिंग प्रयोग सुरू केला. गावातील लोक त्यांना वेडा म्हातारा म्हणायचे, पण पांडुरंग आपल्या धुंदीत होते. तिकडे पुण्यात अमोल आणि सोनल आता आपल्या हव्या तशा हाय प्रोफाईल आयुष्यात सुखी होते. पण निसर्गाचा एक नियम आहे, ज्या मुळांना आपण नाकारतो तीच मुळं नसल्यामुळे झाडं डळमळीत होतं. अमोलच्या कार्यकाळात एका मोठ्या धरणाच्या प्रकल्पावरून वाद निर्माण झाला. शेतकऱ्यांनी अमोलच्या विरोधात आंदोलन सुरू केलं. अमोलने सत्तेच्या जोरावर आंदोलन दडपण्याचा प्रयत्न केला, पण प्रकरण चिघळलं. त्यात सोनलच्या भावाच्या एका चुकीच्या बिझनेस डीलमुळे अमोलचं नाव गोवलं गेलं. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ACB अमोलच्या मालमत्तेवर लक्ष ठेवायला सुरुवात केली. ज्या प्रतिष्ठेसाठी त्याने बापाला सोडलं होतं तीच प्रतिष्ठा आता धुळीला मिळण्याची चिन्ह दिसत होती. सोनल आता सतत चिडचिड करायची. अमोल, तुझ्यामुळेच माझ्या वडिलांची बदनामी होते. काहीतरी कर. तिला आता अमोलच्या पदाची काळजी होती. अमोलची नाही, वाळकी गावाच्या कायापालट 2 वर्षे उलटली. पांडुरंगांच्या कष्टाला फळ मिळालं होतं. त्या ओसाड डोंगरावर आता हिरवीगार फळझाडं डोलत होती. त्यांनी गावातल्या तरुणांना एकत्र करून बळीराजा बचत गट स्थापन केला होता. त्यांच्या शेतातल्या फळांना आणि भाज्यांना शहरात मोठी मागणी होती. लोक आता त्यांना पांडुरंग बाबा म्हणून आदराने हाक मारू लागले होते. पांडुरंगांनी कमावलेला पैसा स्वतःवर खर्च केला नाही. त्यांनी त्या गावात एक मोठी शाळा आणि वाचनालय बांधलं. माझ्या पोराला मी शिकवलं, पण त्याला संस्कार देता आले नाहीत. आता या गावातल्या पोरांना मी अधिकारी नाही तर माणूस बनवीन, हा त्यांचा निश्चय होता. एके दिवशी जिल्ह्याच्या नवीन कलेक्टरने वाळकी गावातील या क्रांतीबद्दल ऐकले. त्यांनी ठरवले की या आदर्श शेतकऱ्याचा सत्कार करायचा आणि त्या कार्यक्रमाची जबाबदारी अमोलवर सोपवली. अमोलला अजूनही माहीत नव्हतं की तो ज्या आदर्श शेतकऱ्याला भेटायला जातोय तो दुसरा तिसरा कोणी नसून त्याचे स्वतःचे वडील आहेत. तो ताफ्यासह वाळकी गावात पोहोचला. गावात सगळीकडे पांडुरंग बाबांचा विजय असो अशा घोषणा दिल्या जात होत्या. अमोल गाडीतून उतरला. समोर एका साध्या लाकडी मंचावर एक पांढरा फेटा बांधलेला, खांद्यावर उपरण घेतलेला आणि हातात तीच कर्तव्याची काठी असलेला म्हातारा उभा होता. त्यांच्या चेहऱ्यावर तेज होतं आणि डोळ्यात जगाला जिंकण्याचं समाधान. अमोलच्या पायाखालची जमीनच सरकली. त्याचे हात थरथरू लागले. समोर त्याचा गडीवडील उभा नव्हता, तर संपूर्ण जिल्ह्याचा राजा उभा होता. गावातील लोकांनी अमोलचे स्वागत केले. अमोलचे पाय जड झाले होते. कलेक्टर साहेब शेजारीच उभे होते आणि कौतुकाने पांडुरंगांकडे पाहत होते. बघा अमोलजी, हे आहेत पांडुरंग बाबा. ज्या वयात लोक विश्रांती घेतात त्या वयात त्यांनी एका ओसाड जमिनीचं नंदनवन केले. खऱ्या अर्थाने मातीचा अभिमान कसा राखावा हे यांच्याकडून शिकावं. कलेक्टर साहेबांनी उद्गार काढले.
अमोलला प्रत्येक शब्द एखाद्या बाणासारखा टोचत होता. तो व्यासपीठावर चढला. पांडुरंगांच्या नजरेला नजर भिडवण्याची त्याची हिंमत होत नव्हती. पण पांडुरंगांच्या डोळ्यात ना सूड होता ना राग. त्यांच्या नजरेत फक्त एक अथांग उपेक्षा होती. कार्यक्रमाच्या शेवटी अमोलला आपल्या हस्ते पांडुरंगांचा सत्कार करायला सांगण्यात आले. अमोल थरथरत्या हातांनी शाल आणि सन्मानचिन्ह घेऊन पुढे सरकला. जसा तो जवळ आला, पांडुरंगांनी हळूच त्याच्या कानात म्हटले, "कसा आहे साहेब? ओळखला का या जुन्या गड्याला?" अमोलच्या हातातून शाल गळून पडली असती, पण त्याने स्वतःला सावरले. त्याच्या डोळ्यात पाणी आले, पण ते पश्चातापाचे होते की परिस्थितीच्या लाचारीचे हे सांगणे कठीण होते. सत्कार संपला, पण पांडुरंगांनी सर्वांसमोर जाहीर केले, "माझा सत्कार करण्यापेक्षा या गावातल्या शाळेला मदत करा. आणि साहेब, पद आज आहे, उद्या जाईल, पण माणुसकी शेवटपर्यंत सोबत राहते." सोनलची पडझड आणि संकटाची चाहूल. तिकडे पुण्यात सोनलच्या आयुष्यात भूकंप आला होता. ज्या भावासाठी तिने अमोलला वाकवले होते, त्या भावानेच अमोलच्या नावे बनावट सह्या करून कोट्यवधीचा भ्रष्टाचार केला होता. पोलीस आता घरापर्यंत पोहोचले होते. ज्या सोन्याच्या पिंजऱ्याचा सोनलला अभिमान होता, तो आता तिची तुरुंगाची भिंत बनणार होता. 2 दिवसांनी अमोलला निलंबित सस्पेंड करण्यात आले. चौकशीसाठी त्याच्या घरावर छापा पडला. सोनलच्या माहेरच्या लोकांनी हात झटकले. "आम्हाला यात ओढू नका. अमोलने काय केले ते त्याला ठाऊक," असे म्हणत तिचे वडीलही बाजूला झाले. ज्या सोनलला पांडुरंगांच्या घामाच्या वासाची लाज वाटायची, तिला आता समाजात तोंड दाखवायला जागा उरली नव्हती. ती घरात एकटी रडत बसली होती. अमोल जेव्हा घरी आला तेव्हा त्याच्या लक्षात आले की सत्तेच्या काळात जे मित्र होते ते आता फोनही उचलत नाहीत. अमोल पूर्णपणे खचला होता. त्याला जेलमध्ये जाण्याची भीती वाटत होती. अशातच त्याला एका रात्री पांडुरंगांचा निरोप मिळाला. निरोप घेऊन आला होता वाळकी गावाचा तो म्हातारा शेतकरी. "अमोल साहेब, पांडुरंग बाबांनी निरोप धाडलाय. म्हणाले की जेव्हा जगातील सगळी दारं बंद होतात तेव्हा बापाचं आभाळ अजूनही उघडच असतं. या गावाला, मातीला तुमची गरज आहे." अमोलने रात्री सोनलला सोबत घेतले आणि तो वाळकी गावाकडे निघाला. रात्रीचे 2 वाजले होतं. तो झोपडीच्या दारात पोहोचला, जिथे पांडुरंग राहत होते. बाहेर कंदील जळत होता. अमोलने झोपडीत पाऊल टाकले. पांडुरंग पाटीवर काहीतरी हिशोब लिहित होते. अमोल थेट त्यांच्या पायावर पडला आणि ढसाढसा रडू लागला. "बापू, मला वाचवा. मी बर्बाद झालो. ज्या सत्तेसाठी मी तुम्हाला सोडलं, तिनेच माझा घात केला." सोनलला पण तिची चूक कळली होती. "आम्हाला माफ करा बापू." पांडुरंगांनी शांतपणे आपली काठी बाजूला ठेवली. त्यांनी अमोलला उठवले नाही, तर त्याला रडू दिले. मनात साचलेली अहंकाराची घाण वाहून जाणे गरजेचे होते. "अमोल," पांडुरंग धीरगंभीर स्वरात म्हणाले, "मी तुला त्या दिवशीही सांगितलं होतं, मुळं कापली की झाडं पडते. तू तुझं पद गमावलेस ते चांगलंच झालं, कारण त्या खुर्चीने तुला माणूस विसरायला लावलं होतं. आता तू साहेब नाहीस, तू फक्त माझा मुलगा आहेस. इथून पुढे तुला पुन्हा शून्यातून सुरुवात करावी लागेल. चालेल तुला?" बाजूला उभी असलेली सोनल, जिने कधी साध्या चटईवर पाय ठेवला नव्हता, तिने पुढे येऊन पांडुरंगांचे पाय धरले. "बाबा, मी पण रानात काम करेन, पण आम्हाला तुमच्या सावलीत राहू द्या." सकाळची 5चा सुमार असेल. कोकिळेच्या कुहूकुहू आवाजाने सोनलची झोप उघडली. कालपर्यंत जिची सकाळ बेटी आणि वातानुकूलित खोलीत व्हायची, आज तिच्या अंगावर साधी चादर होती आणि कानात पक्ष्यांचा किलबिलाट होता. तिने पाहिलं, बापू आधीच उठून शेतात गेले होते. अमोल ही हातात टोपली घेऊन त्यांच्या मागे मागे निघाला होता. सोनलने स्वतःला सावरलं आणि ती स्वयंपाकघरात आली. तिथे चुलीवर पाणी तापत होतं. तिने आयुष्यात कधीही विस्तव पेटवला नव्हता, पण आज तिला ते शिकावं लागणार होतं. गावातील स्त्रिया तिला बघून कुतूहल व्यक्त करत होत्या, पण सोनलने आता ठरवलं होतं, ज्या बापाने माझ्या नवऱ्याला घडवलं
त्याच बापाच्या विश्वासाला मी आता तडा जाऊ देणार नाही. अमोल जेव्हा शेतात पोहोचला तेव्हा बापू एका जुन्या विहिरीपाशी बसले होते. अमोल, हे बघे, पाणी जमिनीतून उपसायचं लागतं तेव्हा कुठं पीक तरारतं. तसंच आयुष्याचं असतं. कष्टाचा घाम गाळल्याशिवाय सुखाचं पीक येत नाही. आज तुला माझं हे 2 एकर रान नांगरायचं आहे, बापू शांतपणे म्हणाले. अमोलने शर्टाच्या बाह्या वर सारल्या. पहिल्या तासातच त्याच्या हाताला फोड आले. अंगातून घामाच्या धारा वाहू लागल्या. पण तो थांबला नाही. त्याला आठवलं होतं, बापू वर्षानुवर्षे हेच कष्ट करत होते आणि तो मात्र शहरात बसून या कष्टाची लाज वाटत होता. दुपारी सोनल शेतात भाकरी घेऊन आली. तिघांनी झाडांच्या सावलीत बसून कांदा भाकरी खाल्ली. अमोलला वाटलं 5 स्टार हॉटेलच्या जेवणापेक्षा या भाकरीची चव कितीतरी पटीने जास्त आहे. पुण्यातील चौकशी अजूनही सुरू होती. अमोलवर असलेले भ्रष्टाचाराचे आरोप गंभीर होते. सोनलचा भाऊ स्वतःला वाचवण्यासाठी सर्व दोष अमोलवर ढकलत होता. एके दिवशी अमोलचे वकील वाळकी गावात आले. अमोलजी, परिस्थिती हाताबाहेर जातीये. तुमच्या विरोधातले पुरावे प्रबळ आहेत, पण लवकर काही केलं नाही तर तुम्हाला शिक्षा अटळ आहे. वकील चिंतेनेच म्हणाले. अमोल खचला, पण पांडुरंग बाबा तिथेच उभे होते. त्यांनी आपल्या गाठोड्यातून एक जुनी डायरी काढली. ही डायरी पांडुरंगांनी अमोलच्या बंगल्यावर राहताना गुपचूप लिहिली होती. त्यात त्यांनी सोनलच्या भावाच्या आणि त्याच्या साथीदारांच्या त्या सर्व बैठकांचा, वेळेचा आणि संभाषणाचा उल्लेख केला होता, जे त्यांनी अमोलच्या नकळत त्याच्या घरी केले होते. हे घ्या वकील साहेब, हे माझे गडी असतानाचे निरीक्षण आहे. ज्या रात्री हे लोक माझ्या मुलाला गोवण्यासाठी कागदपत्र तयार करत होते त्या रात्री मी तिथेच होतो. मला लिहिता वाचता येतं हे त्यांना माहीतच नव्हतं. बापूंचे शब्द ऐकून अमोल थक्क झाला. बापूंनी अमोलला वाचवण्यासाठी तेव्हाच तयारी करून ठेवली होती, जेव्हा अमोलने त्यांना घराबाहेर काढलं होतं. यालाच म्हणतात बापाचं काळीज. पुढच्या काही महिन्यात कोर्टात या पुराव्यांच्या आधारे खळबळ उडाली. अमोल निर्दोष सुटला आणि खरा गुन्हेगार सोनलचा भाऊ गजाआड झाला. सरकारने अमोलचे निलंबन मागे घेतले आणि त्याला पुन्हा सेवेत रुजू होण्याचे आदेश दिले. गावात जल्लोष झाला, पण अमोलच्या चेहऱ्यावर आता पूर्वीसारखा गर्व नव्हता. त्याने सोनलकडे पाहिलं. सोनल आता पूर्णपणे बदलली होती. ती गावातल्या महिलांच्या बचत गटाचे नेतृत्व करत होती. अमोल बापूंकडे गेला आणि म्हणाला, बापू, मला माझी नोकरी परत मिळाली आहे. मला पुन्हा शहरात बोलावले, पण यावेळी मी तुम्हाला सोडून जाणार नाही. तुम्ही आमच्यासोबत येणार ना? बापू हसले. त्यांनी अमोलच्या डोक्यावर हात ठेवला. बाळा, माझी जागा या मातीतच आहे. तू जा शहरात, पण साहेब म्हणून नको, तर सेवक म्हणून जा. ज्या खुर्चीवर तू बसशील तिथे बसण्यापूर्वी एकदा तुझ्या या फोड आलेल्या हातांकडे बघ. तुला गरिबांच्या वेदना समजतील. अमोलने एक मोठा निर्णय घेतला. त्याने सरकारकडे विनंती केली की त्याची बदली एका अतिदुर्गम आदिवासी भागात करण्यात यावी, जिथे खरंच कामाची गरज आहे. आता त्याला झगमगाट नको होता, तर बापूंच्या संस्काराची अंमलबजावणी करायची होती. अमोलने शहरातली ऐषारामी बदली नाकारून मेळघाटातील एका अतिदुर्गम आदिवासी तालुक्याची निवड केली. तिथे रस्ते नव्हते, वीज नव्हती आणि कुपोषण 5वीला पुजलेलं होतं. सोनलनेही हट्ट धरला की ती सुद्धा सोबत येणार. बापू मात्र वाळकी गावातच थांबले. पण त्यांनी अमोलला एक वचन दिलं. अमोल, जेव्हा तू तिथे डोंगराच्या कुशीत माणुसकीचं नंदनवन फुलवशील तेव्हा मी तुला भेटायला नक्की येईन. अमोल जेव्हा तिथे पोहोचला तेव्हा तिथली परिस्थिती पाहून तो हादरला. शाळा असून शिक्षक नव्हते, दवाखाना असून औषधं नव्हती. तिथल्या लोकांना सरकारी अधिकाऱ्याबद्दल प्रचंड राग आणि संशय होता. सुरुवातीला अमोलला पाहताच लोक पळून जायचे. अमोलला बापूंची एक शिकवण आठवली. लोकांच्या काळजात शिरायचं असेल तर त्यांच्यासारखं बनावं लागतं. अमोलने आपला
साहेबी सूट बूट कपाटात बंद करून ठेवला. तो साधे कपडे घालून लोकांमध्ये जाऊ लागला. सोनलने तिथल्या महिलांना एकत्र करून आरोग्याबद्दल आणि मुलांच्या आहाराबद्दल माहिती द्यायला सुरुवात केली. तिथे पाण्याचा मोठा प्रश्न होता. डोंगर उतारावरून पावसाचं पाणी वाहून जायचं आणि उन्हाळ्यात लोक थेंब थेंब पाण्यासाठी वणवण फिरायचे. अमोलने इंजिनियर्सना बोलावलं, पण त्यांनी थेट हात टेकले. इथे धरण बांधणं शक्य नाही असं उत्तर मिळालं. अमोल खचला नाही. त्याने बापूंच्या पत्रातील सल्ल्यानुसार लोक सहभाग पब्लिक पार्टिसिपेशन सुरू केला. त्याने स्वतः हातात कुदळ घेतली. जो जिल्हाधिकारी SDM लोकांच्या फाईल्सवर सह्या करायचा, तो आता स्वतः चिखलात उतरून दगड उचलत होता. हे पाहून गावकरी हळूहळू बाहेर आले. बघता बघता हजारोंचे हात एकत्र आले आणि श्रमदानातून छोटे छोटे बंधारे तयार झाले. एक मोठे संकट या कामामुळे तिथले काही स्थानिक कंत्राटदार कंस्ट्रक्शन संतप्त झाले, कारण अमोलमुळे त्यांचं भ्रष्टाचाराचं दुकान बंद झालं होतं. त्यांनी अमोलवर जीवघेणा हल्ला करण्याचा कट रचला. एके रात्री जेव्हा अमोल आणि सोनल घराकडे परतत होते, तेव्हा जंगलाच्या वाटेत काही गुंडांनी त्यांची गाडी अडवली. त्या संकटाच्या वेळी अमोल घाबरला नाही. त्याच्या डोळ्यासमोर बापूंच्या पायांच्या त्या भेगा आणि त्यांचा संघर्ष उभा राहिला. त्याने मोठ्या धैर्याने त्या गुंडांचा सामना केला. दरम्यान गावकरी मशाली घेऊन धावून आले. गावकऱ्यांचं आपल्या साहेबांवर प्रेम पाहून गुंड पळून गेले. त्या रात्री अमोलला कळलं की रक्षण करण्यासाठी तलवारीची नाही तर लोकांच्या आशीर्वादाची गरज असते. बापूंची शिकवण फळाला आली. एका वर्षात त्या दुर्गम भागाचा चेहरामोहरा बदलला. डोंगर हिरवेगार झाले, पाण्याचे प्रश्न सुटले आणि कुपोषणाचे प्रमाण कमी झाले. राज्य सरकारने अमोलच्या या कार्याची दखल घेतली. त्याला सर्वोत्कृष्ट प्रशासकीय अधिकारी म्हणून मुख्यमंत्री पुरस्कार जाहीर झाला. पुरस्कार सोहळा मुंबईच्या राजभवनात होता. मोठे नेते, अधिकारी आणि मीडिया तिथे हजर होते. अमोलला स्टेजवर बोलावले गेले. सर्वजण टाळ्या वाजवत होते. अमोल माईक समोर उभा राहिला, पण त्याचे डोळे कुणाला तरी शोधत होते. त्याला राजभवनाच्या गेटवर एक पांढरा फेटा दिसला. हातात तीच लाकडी काठी आणि अंगात तीच साधी बनियान. बापू तिथे उभे होते. अमोलने माईक हातात घेतला आणि गदगदल्या आवाजात म्हणाला, आज जो पुरस्कार मला मिळतोय तो माझा नाहीये, तो या माणसाचा आहे, ज्याने स्वतःच्या रक्ताचं पाणी करून मला घडवले आणि मी मात्र त्यांच्या कष्टाची लाज काढली. बापू, तुम्ही म्हणाला होता ना की जेव्हा नंदनवन फुलवशील तेव्हा येईन. बघा बापू, आज मेळघाटातली मुलं पोटभर जेवतायत. अमोल गर्दी बाजूला सारत थेट गेटपाशी पोहोचला. समोर पांडुरंग उभे होते. बापूंनी आपल्या मुलाला पाहिले. तो आता नुसता साहेब नव्हता, तर लोकांच्या डोळ्यातला देव झाला होता. अमोलने बापूंच्या चरणावर लोटांगण घातले. बापू, या सन्मानाची जागा तिथे मंचावर नाही, तर तुमच्या या भेगाळलेल्या पायापाशी आहे. मला माफ करा बापू, मी तुम्हाला ओळखायला उशीर केला. अमोलचे अश्रू बापूंच्या पायावर सांडत होते. पांडुरंगांनी थरथरत्या हातांनी आपल्या मुलाला उठवले. त्यांच्या डोळ्यात आज एक वेगळी चमक होती. त्यांनी अमोलच्या खांद्यावर हात ठेवला आणि म्हणाले, बाळा, ज्या दिवशी तू या मेळघाटाच्या मातीत स्वतःचा घाम गाळशील ना, त्याच दिवशी मी तुला माफ केलं होतं. आज तू माझं नाव मोठं केलंस असं लोक म्हणतायत, पण खरं सांगू, आज तू मला पुन्हा एकदा माझा पोरगा मिळवून दिलास. कलेक्टर साहेबांनी आणि मुख्यमंत्र्यांनी विनंती केल्यावर पांडुरंग बापूंना मंचावर नेण्यात आले. तिथे उपस्थित असलेल्या सर्वांनी उभे राहून स्टँडिंग ओवेशन या महान बापाचा सन्मान केला. ज्या बापाचा एकेकाळी अमोलला अपमान वाटायचा, आज त्याच बापांचा हात धरून चालताना अमोलची छाती अभिमानाने फुगली.
होती. काही काळानंतर अमोलने आपल्या नोकरीतून रजा घेतली आणि तो सोनलसह पुन्हा आपल्या मूळ गावी आला. ज्या घराला त्याने कुलूप लावले होते ते घर त्याने पुन्हा उघडले, पण यावेळी तिथे शहरातली चकचकीत फर्निचर नव्हती. त्याने तिथे बापूंच्या पसंतीचे साधे गावठी घर उभे केले. सोनल आता पूर्णपणे बदलली होती. ती साडी नेसून डोक्यावर पदर घेऊन गावातल्या स्त्रियांसोबत आईची शिदोरीसारखाच एक नवा बचत गट चालवू लागली होती. सोनलने बापूंच्या खोलीत विठाबाईच्या, पांडुरंग यांच्या पत्नीचा एक मोठा फोटो लावला होता आणि दररोज ती तिथे दिवा लावायची. एके दिवशी संध्याकाळी गावातील नदीकाठी पांडुरंग आणि अमोल बसले होते. बापूंच्या हातात तीच जुनी लाकडी काठी होती. अमोल बापू शांतपणे म्हणाले, आता माझं काम संपलंय रे. तू अधिकारी झालास, माणूस झालास आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तू बाप होण्याच्या लायकीचा झालास. अमोलने बापूंकडे पाहिले. बापू, हे तुम्ही काय बोलताय? बापूंनी ती आपली काठी अमोलच्या हातात दिली. हे बघ, ही लाकडी काठी म्हणजे केवळ माझा आधार नव्हती, तर ते कर्तव्य होतं. मी हे कर्तव्य पार पाडलं. आता तुझा मुलगा मोठा होईल तेव्हा त्याला ही काठी दाखवून सांग की तुझा आजोबा अनवाणी होता, पण त्याने कधीही स्वाभिमान विकला नाही. आयुष्यात कितीही उंच उडाला तरी जमिनीशी असलेलं नातं कधीही तोडू नकोस. त्याच रात्री झोपेतच पांडुरंगांची प्राणज्योत मावळली. त्यांच्या चेहऱ्यावर एक विलक्षण समाधान होते, जणू त्यांनी निसर्गाकडूनच घेतलेलं सर्व देणं पूर्ण केलं होतं. संपूर्ण जिल्ह्याने पांडुरंग बापूंना निरोप दिला. त्यांच्या अंत्ययात्रेला केवळ गावकरीच नाही तर मेळघाटातून हजारो आदिवासी बांधव आले होते. अमोलने बापूंच्या चितेला अग्नी दिला, पण त्याच्या डोळ्यात आता दुःखापेक्षा एक नवी जिद्द होती. पांडुरंगांच्या स्मरणार्थ अमोलने त्या गावात एक भव्य संस्कार केंद्र उभारले. तिथे फक्त पुस्तकी ज्ञान दिले जात नसे, तर शेती, माणुसकी आणि वडिलांच्या कष्टाची जाणीव करून दिली जाई. आजही त्या केंद्राच्या प्रवेशद्वारावर पांडुरंगांचा एक पुतळा आहे. हातात काठी, डोक्यावर फेटा आणि अंगात ती साधी ठिगळ लावलेली बनियान. त्या पुतळ्याखाली एकच ओळ लिहिली आहे, शिक्षण माणसाला साहेब बनवतं, पण संस्कार माणसाला बाप बनवतात. अमोल आता मोठा अधिकारी झाला होता, पण आजही तो कार्यालयात जाताना आपल्या वडिलांच्या त्या जुन्या लाकडी काठीला स्पर्श करूनच बाहेर पडतो. त्याला माहिती आहे, जोपर्यंत ही कर्तव्याची काठी त्याच्यासोबत आहे तोपर्यंत तो कधीच वाट चुकणार नाही. मित्र आणि मैत्रिणींनो, तुम्हाला आजची कथा आवडली असल्यास चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. कथा पूर्ण ऐकल्याबद्दल, वाचल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद. जर कोणी चॅनलवर नवीन आला असेल तर अशा दररोज नवनवीन कथा ऐकण्यासाठी, वाचण्यासाठी आत्ताच ऑल नोटिफिकेशन नक्की दाबून ठेवा. भेटू पुन्हा एकदा नवीन